नाशिकच्या द्वारका परिसरात गुंडांनी दहशत पसरवली आहे। एका दुकानावर अज्ञात टवाळखोरांनी कोयता आणि दगडाने हल्ला केला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पुढील तपास सुरू आहे। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने सध्या राजकारण तापलेलं आहे। या प्रकरणाशी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संबंध असल्याचा आरोप सुषमा अंधारे आणि मेहबूब शेख यांनी केला आहे। निंबाळकरांनी मात्र हे आरोप फेटाळलेत। ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले अशा शेतकऱ्यांना तत्काळ सौर पंप बसवून द्या असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी दिलेत। कुसुम बी योजनेअंतर्गतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एका महिन्यात 35,000 सौर पंप बसवण्याचं उद्दिष्ट आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। त्यांना विविध पक्षांचा पाठिंबा मिळतो। यातच मनोज जरांगे यांनीही आंदोलनस्थळी भेट देणार आहेत। कडूंच्या आंदोलनाला जरांगेंनी पाठिंबा दिला आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी आज मुंबईत सुनावणी होणार आहे। धर्मादाय आयुक्तांसमोर ही सुनावणी होईल। व्यवहार रद्द झाला असून आता धर्मादाय आयुक्त काय निर्णय देणार हे पाहावं लागेल। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। त्यांनी ट्विट करत भाजपचे राजकारण धर्माचे राजकारण ते पैशाची दलाली असल्याचं म्हटलंय। माजी राज्यपाल आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रासू गवई यांच्या स्मारकाचं आज उद्घाटन होणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांसह सरन्यायाधीश भूषण गवई उपस्थित राहतील। विदर्भासह कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा देण्यात आलाय। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे हा इशारा दिलाय। 5 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण, हलका ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। कमी दाबाचा पट्टा ओमानऐवजी किनारपट्टीवर रेंगाळलाय। वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस झालाय। कपाशी पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे, तर रब्बीच्या गहू, हरभरा या पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरेल। अकोल्यातील मोठी उमरती एका माजी सैनिकाच्या घरात चोरी झाली आहे। घरातील कुटुंब लग्नासाठी बाहेर गेलं होतं। यावेळी चोरट्यांनी संधी साधून घराचं कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरी केली। 2.5 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती माजी सैनिक तायडे यांनी दिली आहे।